महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त आणि महत्त्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पातल्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 330 कोटी रुपयांच्या खर्चाला तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या 6व्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत ही बैठक झाली। आपण एकाच विचारांचे असल्यामुळे गोवा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येऊन खूप काही करू शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। गोवा महाराष्ट्राचा लहान बंधू आहे, त्यामुळे गोव्याच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्र सरकारनं वेळोवेळी खूपच चांगलं सहकार्य केलं आहे। पाणी या विषयाबरोबरच सर्वच क्षेत्रात यापुढेही असं सहकार्य लाभेल असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला। तिलारी प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार मानले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 22 अतिरिक्त प्रकल्प बाधितांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला।